नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय शासनाकडून घेण्यात आलेला आहे। नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जो आतापर्यंत राहिलेला आहे तो हप्ता आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केला जाणार आहे। कधीपर्यंत हे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहेत, तारीख जाहीर करण्यात आलेली आहे आणि तारीख कोणती किती असणार आहे, काय केल्यानंतर सर्व शेतकऱ्यांना 2000 रुपयांचा 9व्या हप्त्याचं वाटप वितरण केलं जाणार आहे। सर्वात आनंदाची आणि महत्त्वाची आणि मोठी अपडेट अखेर शेतकऱ्यांसाठी शासनाकडून देण्यात आलेली आहे। कारण आता PM किसान योजनेचा 23वा जो हप्ता होता तो आता वितरित केला गेलेला आहे। 20 तारखेला हा हप्ता वितरित करण्यात आला आणि आता त्याचे जे शेतकरी पात्र लाभार्थी असणार आहेत त्यांची लिस्ट घेऊन आता 9व्या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे। त्यामुळे अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। काय करावं लागणार आहे, काय केलेल्या शेतकऱ्यांना लगेच 9व्या हप्त्याचं वितरण भेटणार आहे आणि काय केल्यानंतर तुमच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहेत। सर्वात महत्त्वाची आणि मोठी अपडेट आता आपण लगेच जाणून घेणार आहोत। नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याविषयी अत्यंत आनंदाची बातमी अखेर शेतकऱ्यांसाठी शासनाकडून देण्यात आलेली आहे। नमो शेतकरीचा जो हप्ता राहिलेला आहे 9वा हप्ता आणि आता 8वा हप्ता जो आलेला होता त्यावेळी 9व्या हप्त्याचं सुद्धा जे यायला पाहिजे होता, दोन्ही हप्ते सोबत येतील अशा चर्चा सुद्धा चालू होत्या। आता सुद्धा 9वा हप्ता राहिलेला आहे आणि 10व्या हप्त्याची सुद्धा जे महिने आहेत ते भरलेले आहेत, त्यामुळे आता 9वा आणि 10वा हप्ता सोबत येणार का? सर्वात महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण संपूर्ण अपडेट तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण शेतकऱ्यांना शेअरसुद्धा करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका। चला तर जाणून घेणार आहोत नमो शेतकरी योजनेचे जर तुम्हाला पैसे पाहिजे असतील, 9वा हप्ता तुमच्या खात्यात पाहिजे असेल तर मात्र तुम्हाला हे 3 काम सांगितलेले आहेत। 3 काम केल्यानंतर तुम्हाला हे लगेच पैसे वितरण केले जाणार आहे। कोणते ते 3 काम असणार आहेत? नमो शेतकरी योजनेचे ते 3 काम सांगितलेले आहेत, ते काम केले तरच पैसे वितरण होणार आहे आणि तुमच्या खात्यात हे पैसे टाकले जाणार आहेत। त्यामुळे अत्यंत महत्त्वाचे 3 काम सांगितलेले आहेत आणि शासनाकडून महत्त्वाचे अपडेट देण्यात आलेले आहे। जर तुम्ही हे 3 काम केलेले नसतील तर हे लवकर करून घ्यायचे आहेत। त्यानंतर तुमच्या खात्यात 9वा हप्ता तर येणारच आहे आणि PM किसानचे जे सुरळीत हप्ते येत असतात ते सुद्धा सुरळीत लाभ तुमच्या खात्यात येत राहणार आहे। काळजी करू नका। सर्वात महत्त्वाची आणि मोठी अपडेट तुमच्यासाठी आपलं चॅनल घेऊन आलेलं आहे। अत्यंत महत्त्वाची आणि खात्रीशीर माहिती आपलं चॅनल तुमच्यासाठी घेऊन येत असतं, त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि सर्व शेतकऱ्यांना शेअर करा, कारण संपूर्ण ओरिजिनल माहिती सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे। त्यामुळे नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचं वितरण जे शासनानं द्यायचं ठरवलेलं आहे, कधीपर्यंत ही तारीख आलेली आहे ती तारीखसुद्धा आपण पुढे गेल्यानंतर पाहणारच आहोत, परंतु हे 3 काम पूर्ण झाले तरच हप्ता मिळणार आहे। त्यामुळे अत्यंत महत्त्वाचे 3 काम शासनाकडून सांगितले गेलेले आहेत आणि याचा GR जो आलेला आहे त्यामध्ये सुद्धा हा उल्लेख करण्यात येणार आहे। त्यामुळे अत्यंत महत्त्वाचं पहिलं काम शासनानं सांगितलेलं आहे आधार सेडिंग करून घ्यायची। जर आधार सेडिंग केलेलं नसेल तरी सुद्धा हप्त्याचं वितरण तुम्हाला येणार नाही आणि जर आधार सेडिंग केलेलं असेल तर पैसे लगेच 9व्या हप्त्याचे तुमच्या खात्यात पडणार आहेत। पहिली गोष्ट सांगितलेली आहे आधार सीडिंग। आधार सीडिंग जर असेल तर काळजी करण्याची गरज नाही। 2 नंबरचं जे काम सांगितलेलं आहे आधार आणि बँक खातं लिंक करून घेणं गरजेचं। जर बँक खात्याला आधार कार्ड लिंक असेल, कारण DBTच्या माध्यमातून हे पैसे येत असतात, त्यामुळे या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि या कंप्लीट करणं गरजेचंच आहे। त्यामुळे आधार बँक खात्याला लिंक करून घ्या, आधार सीडिंग करून घ्या आणि तिसरं अत्यंत महत्त्वाचं काम सांगितलेलं आहे लँड सीडिंग करून घेणं। फार्मर आयडीला जर लँड सीडिंग केलेलं नसेल तर लँड सीडिंगसुद्धा करून घ्या। हे 3 काम जे आहेत अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि KYC ज्या शेतकऱ्यांनी केलेली नसेल त्या शेतकऱ्यांनी PM किसान योजनेची KYC करून घ्यायची। 30 तारखेपर्यंत ही KYC करणं बंधनकारक आहे, अन्यथा तुमचा लाभसुद्धा बंद होऊ शकतो। त्यामुळे KYC करून घ्या, हे सांगितलेले 3 काम करून घ्या। अत्यंत महत्त्वाचे काम सांगितलेले आहेत आणि सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची आणि मोठी अपडेट जी आलेली आहे, अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे। लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 9व्या हप्त्याचं क्रेडिट जमा होणार आहे, कारण आता तशा सूचना
त्या पद्धतीने कामकाज जे आहे ते शासनाने चालू केलेलं आहे आणि लवकरच हे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात टाकले जाणार आहेत. राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आलेली आहे. नमो शेतकरी योजनेअंतर्गत 9व्या हप्त्याचे जे पैसे आहेत ते आता लवकरच वितरित केले जाणार आहेत आणि सरकारकडून याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा केली जाणार आहे. डेबिटच्या माध्यमातून हे पैसे जमा केले जात असतात. त्यासाठी आधार सीडिंग आणि हे सांगितलेले 3 काम अत्यंत महत्त्वाचे आहेत. 9व्या हप्त्याची तारीखसुद्धा आपण सांगणार आहोत, किती तारीख असणार आहे पुढे गेल्यानंतर तुम्हाला पाहायला भेटणारच आहे. त्यामुळे सर्वात महत्त्वाची अपडेट आपण जाणून घेत आहोत. अत्यंत महत्त्वाचं म्हणजे जिल्ह्यांची यादीसुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कोणत्या जिल्ह्यात पैसे वितरण होणार, कोणत्या जिल्ह्यांना पहिल्या टप्प्यात वितरण करायचं ठरवलेलं आहे, त्या जिल्ह्यात तुमचं नाव आहे का, तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का, त्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का, हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं. आणि आता आपण लगेच जाणून घेणार आहोत जिल्ह्यांची यादी. त्या जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का हे सुद्धा जाणून घेणार आहोत. नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची तारीख अखेर जाहीर झाली आणि या दिवशी पैसे वितरण होणार आहे. कोणता तो दिवस असणार आहे ती अपडेट तर आपण पाहणारच आहोत, परंतु जिल्ह्यांची यादी जी आलेली आहे ती जिल्ह्यांची यादी आपण अगोदर पाहणार आहोत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पहिला जिल्हा असणार आहे नाशिक जिल्हा, दुसरा असणार आहे संभाजीनगर औरंगाबाद, तिसरा असणार आहे धुळे यवतमाळ आहे, पुणे आहे, नांदेड आहे, कोल्हापूर आहे, अमरावती आहे, अहमदनगर आहे, लातूर आहे, सातारा आहे, नागपूर आहे, जळगाव आहे, सोलापूर, बीड आणि वर्धा. पहिल्या टप्प्यात या जिल्ह्यांना वितरण करण्याचं ठरवलेलं आहे आणि या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हे 3 काम करून घेतलेले असायला पाहिजेत की KYC सुद्धा झालेली असायला पाहिजे. जिल्हे आपण पाहिलेले आहेत, परंतु आता महत्त्वाचा आणि मोठी अपडेट, कोणत्या बँकेंना प्रथम प्राधान्य देण्यात आलेलं आहे. जिल्ह्यांना जसं पहिल्या टप्प्यात वितरण होणार आहे तशाच पद्धतीने पहिल्या टप्प्यात पहिल्या काही बँकेंना प्राधान्य देण्यात आलेलं आहे. 6 बँक या असणार आहेत. प्रथम प्राधान्य देऊन त्या बँकेतील खात्यात लगेच पैसे वितरणास सुरुवात होणार आहे. भारतीय स्टेट बँक असेल, बँक ऑफ बडोदा असेल, युनियन बँक असेल, पंजाब नॅशनल बँक असेल, कॅनरा असेल आणि बँक ऑफ इंडिया असेल. या बँकेमध्ये सर्वात अगोदर आणि पहिल्या टप्प्यात वितरण या बँकेत ज्या शेतकऱ्यांचे खाते असतील त्या शेतकऱ्यांना लगेच पैसे पडण्यास सुरुवात होणार आहे. काळजी करण्याची गरज नाही, परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे 2000 रुपयांची जे अपडेट आहे ती 2000 रुपये 9व्या हप्त्याचे आता वितरण केले जाणार आहेत. 2000 रुपये आता PM किसान योजनेच्या 23व्या हप्त्याचे जमा झालेलेच असतील आणि 20 तारखेला हे पैसे जमा झालेले आहेत. त्यामुळे आता 9व्या हप्त्याचे सुद्धा पैसे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती टाकले जाणार आहेत. अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि सर्वात महत्त्वाची आणि मोठी अपडेट आता आपण तुम्हाला देणार आहोत. कारण शिवसाई इन्शुरन्स सर्व्हिसेस यांनी महत्त्वाचे आणि SBI लाईफचे काही निवडक प्लॅन जे आहेत ते अत्यंत आपल्या जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. आयुष्याची जर काळजी घ्यायची असेल, सुरक्षित आयुष्य करायचं असेल तर हे प्लॅन तुम्ही करू शकता. आणि मुलांच्या शिक्षणासाठी असेल, इन्व्हेस्टमेंट करायची असेल, पेन्शन असेल, बचत प्लॅन असेल, विमा काढायचा असेल, मुलींच्या लग्नासाठी प्लॅन करायचा असेल तर इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही गॅरंटेड असेल किंवा मार्केट आधारित अशा दोनही प्रकारचे प्लॅन घेऊ शकता. यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही हा प्लॅन खरेदी करू शकता. SBI लाईफ आहे, गॅरंटेड आणि खात्रीशीर आहे, त्यामुळे यांच्याकडून तुम्ही हा प्लॅन घेऊ शकता. अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट अखेर आपण आज जाणून घेतलेली आहे आणि सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली होती. तीच बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेतलेली आहे. अत्यंत महत्त्वाचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला, त्यामुळे आता शेतकऱ्यांना 9व्या हप्त्याचे पैसे लवकरच खात्यात जमा होणार आहेत आणि 2000 रुपयांचं हे क्रेडिट आता जे जमा होणार आहे ते आता शेतकऱ्यांना लवकरच येणार आहे. मेसेज लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पडल्याचा शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती येणार आहे, त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. सर्व सांगितलेले काम करून घ्या. सर्व अपडेट जे आपण दिलेली आहे ती संपूर्ण पाहिली असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण पैसे येण्यासाठी येणार नाही. त्यामुळे महत्त्वाचं जे आहे ते चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचे व्हिडिओ आपण दररोज घेऊन येत असतो. धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक. अशाच प्रकारच्या अपडेट आपण सतत घेऊन येत राहणार आहोत. धन्यवाद.